ज्यांनी ही अभ्यासिकेसाठी योगदान दिलेले आहे ते माननीय भगवान बडगुजर आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व अतिथी आणि ग्रामस्थ आणि प्रमुख पाहुणे, माझे समाज बांधव आणि भगिनी, आज आपलं चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे ते माझे भाचे जावई आणि भाचींचं, आणि हा कार्यक्रम या ठिकाणी व्हावा याची प्रेरणा देणारे आमचे वडील बटू तानाजी बडगुजर, त्यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम इथं आज अतिशय चांगल्या वातावरणात साजरा झाला. उद्घाटन झालंय. हे छोटंसं रोपटं लावलेलं आहे. याचा प्रचंड वृक्ष भविष्यात होणार आहे. प्रत्येक वेळी या अभ्यासिकेसाठी लागणारी पुस्तकं, ज्ञान अर्जन करण्यासाठी जे काही लागेल त्याला वेळोवेळी मी मदत करणार आहे. आणि आमच्या वडिलांचं नेहमी आम्हाला सांगणं राहायचं की माझे जे मुलं आहेत ती माझी खरी संपत्ती आहे, आणि मुलांनी शिक्षण घेऊन पुढे जावं हे त्यांचं स्वप्न होतं, आणि त्यांचं स्वप्न त्यांच्या हयातीत आम्ही साकार केलेलं आहे. त्यांच्या आईवडिलांच्या पुण्याने आज कोणत्याही मुलाला किंवा मुलीला काहीही कमी नाही आहे संसारात. आणि संसाराचं त्यांनी आम्हाला जे बाळकडू पाजलं, जे संस्कार घडवले, त्यातनं हे छोटेखानी कार्यक्रम आज आपण आयोजित केलेला आहे. आपण सर्वजण आले त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. पण एक सांगू इच्छितो की हे जे वृक्ष आहे याला फळं येतील त्या दिवशी आमचं स्वप्न साकार होणार आहे. याला फळं कशी लागणार आहेत तर दरवर्षी एखाद दोन चार, मी तर म्हणेल 5-10 विद्यार्थी या समाजातलेच नाही तर पंचक्रोशीतले या MPSC, UPSC, बँकिंग सर्व्हिस, रेल्वे सर्व्हिस, IPS, IRS, IFS अशा मोठ्या परीक्षा कॉम्पिटिशनच्या देऊन उत्तीर्ण झाले, आणि तेच आमचं खरं समाधान राहणार आहे. आणि मित्र, हा छोटेखानी कार्यक्रम होता. याला आपण प्रचंड मोठं स्वरूप हळूहळू आणणार आहे. आणि आम्हाला वडिलांनी जे शिकवलं त्याचं आम्ही थोडंफार परतफेड सहानुभूती या नात्याने करणारा जाऊ. एक ट्रस्ट काही वेगळं ट्रस्ट नाही आहे. मी मगाशीच सांगितलं, ज्या ट्रस्टची अध्यक्षा माझी भाची आहे, माझे भातजावई जे सांभाळत आहेत, यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांचं आणि सर्व मान्यवर उपस्थितांचं आणि या स्टेजवर उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी पुनश्च माझ्या गावात त्यांचं स्वागत करतो. खूप खूप धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. आणि या गावातले माझे जे मित्र आहेत, समाज बांधव आहेत, यांनी या कार्यक्रमाला खूप खूप परिश्रम घेतलेले आहेत, आणि त्या सर्वांचं मी आभार मानतो. महिला भगिनी आज इतक्या वेळपर्यंत उपस्थित राहिल्या आवर्जून, त्याबद्दल त्यांचाही आभारी आहे. आमच्याकडनं काही चूकभूल झाली असेल तर आपण उदार मनाने, अंतःकरणाने आम्हाला क्षमा करा, माफ करा, एवढं सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा. कारण ही अभ्यासिका फक्त ठाणे गावासाठी नाही तर पंचकृषीतील सर्व गावांसाठी आहे, तिथल्या विद्यार्थ्यांसाठी आहे, आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे, मोफत उपलब्ध असल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थी फायदा घेतीलच. आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागात ही अभ्यासिका सुरू करण्याचं एक पहिलं कारण. आणि दुसरं म्हणजे ही अभ्यासिका ज्यांच्या नावाने आपण सुरू करत आहोत ते जे खेड्यातनं शहरात गेलेले आहेत, सेटल झालेले आहेत, त्यांना कुठेतरी भविष्यात डोकावून बघता येत आहे. आणि आपल्या आई वडिलांना जे आज हयात नाही त्यांना कुठेतरी श्रद्धांजली देता येत आहे. हा दुहेरी उद्देश आमचा सफल होत आहे, हे सांगण्यास आनंद वाटतोय. भगवान बडगुजरांचा सत्कार माननीय सुधीर भाऊ करत आहे, कारण त्यांच्या योगदानातून आज ही अभ्यासिका सुरू होत आहे.
ही अभ्यासिका ज्यांच्या सहयोगाने सुरू होऊ शकली ते माननीय श्री भगवान बटू बडगुजर त्यांनी ट्रस्टला दिलेली देणगी आणि दाखवलेल्या विश्वासामुळे त्यांचं मूळ गाव ठाण्यालाच आहे आणि ते नाशिक येथून स्टेट बँक ऑफ इंडियामधून मॅनेजर पदावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. ते सायन्सचे विद्यार्थी होती आणि म्हणजे 4थी 7वी स्कॉलरशिप ते बँकिंग स्पर्धेच्या अनेक स्पर्धा परीक्षा त्यांनी दिल्या होत्या आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षांचं महत्त्व ग्रामीण भागातील मुलांच्या जीवनात काय असतं याची त्यांना जाणीव होती आणि त्यामुळे त्यांनी आमच्या उपक्रमास अभ्यासिकेच्या उपक्रमास प्रथम पसंती दिली आणि त्यामुळेच हा उपक्रम सुरू होऊ शकला. ते खरं तर लहानपणापासून अत्यंत हुशार, जिद्दी, कष्टाळू आणि मेहनती असे होते. 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिपच्या एक्झाम त्यांनी दिली होती आणि त्यात त्यांना यश संपादनही मिळाले होते. ते स्कॉलर होते, त्यांना म्हणजे ते स्कॉलरशिप त्यांना मिळाली होती, म्हणजे शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती आणि त्यामध्ये त्यांच्या स्वतःचं अपार यश तर म्हणजे कष्ट तर होतेच, त्याबरोबर त्यांची स्वतःची मेहनत आणि त्यांचे मोठे भाऊ श्री रामचंद्र भटू बडगुजर यांचं त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन मिळालं. तसंच त्यांचे आई आणि वडील यांचा आशीर्वाद यामुळे हे सगळं शक्य होऊ शकलं असं मला वाटतं. आजची ही अभ्यासिका ज्यांच्या नावाने सुरू होत आहे ते कैलासवासी भटू तानाजी बडगुजर हे सौभाग्याने सांगावं असं वाटतंय की माझे आजोबा आहेत आणि आज त्यांना जाऊन 36 वर्ष झालेले आहेत आणि त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुण्यस्मरण होत आहे आणि ठाणे या गावात त्यांच्या नावाची अभ्यासिका होत आहे. ही खरोखर अभिमानाची बाब आहे.